या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. बापूजी नगरमध्ये नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा तर मोटारीचा शॉक लागल्यानं महिला जखमी. शनिवारी बापूजी नगरमध्ये पाणी येण्याचा दिवस होता. सकाळीच नळाला पाणी आलं, ते चक्क ड्रेनेज मिश्रित पाणी. याबाबत पालिका झोन अधिकाऱ्यांनी पिचईने सांगितलं असता उडवाउडीची उत्तर दिली. या भागात कोणाचंच लक्ष नाही अशी ओरड येथील जनतेची. त्यातच या भागात विडी कामगार आणि हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं काम करूनही पोट भरत येत नाही अशी परिस्थिती असताना सकाळपासूनच या भागातील नागरिकांना आजचा दिवस काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल्याप्रमाणे गेला. या भागात पाणी आल्यानं सर्वत्र पाणी भरण्यासाठी धांदल उडालेली. जो तो पाणी भरण्यासाठी प्रयत्नात नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी आल्यानं पाणी भरायचं कसं? भरलेलं पाणी काय कामाचं असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर पडला. 2 दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं मुंबईच्या अकिरा कंपनीमार्फत पिण्याच्या पाण्याची गढूळ पाणी पुरवठा शोधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा मागवली. त्यातून पिण्याच्या पाईपमध्ये नेमकं घाण पाणी तरी शोधता येतच. त्याशिवाय बोगस नळ कनेक्शन, कमी इंची दाखवून जास्त इंचीची कनेक्शन शोधता येणार आहेत. हे जरी प्रशासनातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी वारंवार शहरात अनेक ठिकाणी असे घाण येण्याचं कारणही शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सर्वसामान्य जनतेला प्रशासनाच्या वतीनं सोडण्यात येणाऱ्या अडचणी ह्या गौण आहेत. त्यांना मुबलक स्वच्छ आणि प्रेशरनं पाणी येणं गरजेचं आहे. आता पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूरचा पदभार घेतल्यापासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यावर तोडगा काढताना दिसतात. पालिका आयुक्तांसह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख हे सोलापूरच्या पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील असले तर शहरातील दाट वस्तीत असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील असणं तितकंच गरजेचं आहे. शनिवारी सकाळी बापूजी नगरात आल्यानं पाण्यानं एका महिलेला जीव जाता जाता वाचला. याला जबाबदार कोण? पाणी पुरवठा करणारे अधिकारी की तेथील नागरिक? शनिवारी सकाळी पाणी आल्यानं या भागातील महिलांनी नळाच्या तोटीला विद्युत पंप लावून पाणी उपसा करत असताना या महिलेला विद्युत शॉक बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या. या महिलेला येथील नागरिकांनी पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. असे एकीकडे असताना प्रशासनातील अधिकारी वेळेवर आणि योग्य पद्धतीने नियोजन करत नसल्यानं हे परिस्थिती निर्माण होते असं येथील नागरिकांनी सांगितलंय. अधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी गेला असता प्रश्न समजून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिकेचा टॅक्स भरला का त्याची पावती आणा, नंतरच तिथे येऊन बघू असं उत्तर मिळत असल्यानं नागरिक प्रशासनाच्या कामाबाबत संताप व्यक्त करतात. या भागातील अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार खासदारांना आता वेळ नाही. निवडणुकीच्या वेळी हे हातापाया पडत होते, आता त्यांचं काम संपलंय. आता कोणी इकडे फिरकत नाही असा आरोप नागरिकांनी केला. अधिकाऱ्यांना पीएचला वारंवार कल्पना देऊन त्यांना त्या निदर्शनास आणून या स्लॅटर परिसरामध्ये अनेक वर्षापासून दूषित पाणी तर येत आहे आणि अवेळी अनियमित पाणी येत आहे आणि काही भागात पाणी येत आहे, काही भागात पाणी येत नाही. हे वारंवार त्यात पाणी येत नसल्या कारणाने काही महिला आपल्या या ठिकाणी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून मोटरी लावून हे पाणी घ्यायचा प्रयत्न करत असताना एका महिलेला आत्ता जस्ट शॉर्ट बसल्यानंतर ते महिलांना आता दवाखान्यात नेलेलं आहे. तर याच्या अगोदर गेल्या आठवड्यात बाबू जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये असं प्रकार घडला. 2 मुली तिथं दूषित पाणी पिऊन त्यांचं निधन झालंय. तर या ठिकाणी ही दूषित पाणी वारंवार येत असते. त्यांना दाखवून सुद्धा निदर्शन आणून सुद्धा प्रशासन काय काम करत नाही. आणि या ठिकाणी 1 किलोमीटरचं अंतर हाय लेवलचं पाणी आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला सांगू हद्दवाढ भागापेक्षाही अलग परिस्थिती आहे. या ठिकाणी 1 किलोमीटर अंतरामध्ये पाणी मिळत नाही. म्हणजे पाण्यासाठी इथं वारंवार भटकत आहोत आम्ही. बघा तुम्ही परिस्थिती कशी आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू की पाणी दूषित येत आहे, पाणी वेळेवर येत नाही म्हणताना अधिकारी काय करतात माहिती आहे का? या ठिकाणी तुमचे टॅक्स पावत्या आहेत का, हे आहेत का म्हणून येतात तिकडे. म्हणजे असं व्हायला लागलं की आझाद देश के गुलाम अशी परिस्थिती आमची झाली की या ठिकाणी आम्हाला गुलामगिरीसारखं वागणं देत आहेत या ठिकाणी प्रशासन. कारण का त्यांना काय तर पाण्यासाठी म्हणा ड्रेनेजसाठी विचारणार गेल्यानंतर तुमचा टॅक्स क्लिअर आहे का, हे आहे का, असं वारंवार आम्हाला दाबलं जात आहे की गोरगरीब लोक या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती घेऊन सकाळी उशिरा झाला एखाद्या कुणाकडे जर कामाला जात असेल ते ठेकेदार असू द्या किंवा मक्तेदार असू द्या, उशिरा झाल्यामुळे त्याला परत पाठवतो पाण्यासाठी. या ठिकाणी महिला बीडी कामगार आहेत. त्या ठिकाणी त्यांचे मापाचं वेळ असतंय, पाणी भरण्यासाठी वेळ जात आहे तिथं. ते गेल्यानंतर ते बीडी कामगाराचे माप घेणार पण परत पाठवून देतात. म्हणजे गरीब असल्यामुळं शासनाचा फटका आणि मालकांचा फटका आणि वरनं हे सर्व रोगराईचा फटका असे तिन्ही बाजूनी गोरगरिबांचा म्हणजे फटका बसायला लागलाय. म्हणजे असं आहे की एकंदरीत म्हणजे गरीब असलेलं हे काय आपलं पाप झालंय.
असं वाटायला लागलं आम्हाला. आमची मागणी आहे प्रशासनाला आणि सचिव ओंबे साहेबांना हे नवीन आले ओंबासी साहेब हे या परिस्थितीत जेवढं सांगून त्यांना वारंवार सांगून पण हे काम का होत नाही. या ठिकाणी रेंजला तसंच आहे आणि परिसरामध्ये अंधारमय वातावरण आहे. क्लब एरिया असल्यामुळं या ठिकाणी लाईटीची पण परिस्थिती तशी आहे, रेनी लाईनची परिस्थिती तशी आहे. काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलेत. घरामध्ये शिरल्यानंतर पण अधिकाऱ्यांना दाखवलं तरी अधिकारी वारंवार टाळाटाळ करतात. अधिकारी कामगार नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, वारंवार हे चुकीचे आम्हाला हे समजूत काढून पटवून देतात. तर आम्हाला विनंती आहे ओंबासी साहेब की आमच्या गोरगरीब जनतेचं आरोग्य धोक्यात आहे. या ठिकाणी तुम्ही जातीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हे काम पूर्ण होतं. आतापर्यंत 4-5 लोकांना झाले शॉर्ट लागायचं, तर कुणाचं व्यवस्थाच नाही आहे. किती अधिकारी येतील, किती बघून जातील, नुसतं बघतात जातील. नुसतं बघणं चालू आहे पण व्यवस्था काहीच नाहीये इथं. थोडा तरी माणूस यायला पाहिजे अधिकारीमध्ये. हा करू 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 म्हणतात निघून जातं, करू म्हणतात निघून जातं. काय असं कुणाचा जीव बी गेल्यावर येऊन काढतात का? काय झालं नेमकं त्यांना? ते काय नाही, काय झालं पाईप लावताना शॉर्ट लागली ते बाईला. ते बाई आता पाणी येत नाही म्हणून काय केले, ते मोटरला पाईप लावायला गेले की ती शॉर्ट लागली. आता लागलं तर मुळाबळा असलेलं लेकराचे काय कमदार झालं तर कोण जबाबदार? ते शासनाला किती वेळा मी 10 वेळा जर सांगितलं ना, शासनाने त्याकडे दुर्लक्ष करतात. इथे आमच्या इथं 2 व्यक्ती आहेत, त्यांनी सतत प्रयत्न करतात. ते अधिकारीला ना, हे अधिकारीला ना, मल्लेश पिलगिरी, अशोक साहेब हे लोक जेवढे प्रयत्न करतात ना, सगळं प्रयत्न वाया चाललाय. कारण ते प्रयत्नाचं काय कुठे यशच येई नाही. असं होऊन कुठं जीव गेला तर कोण जबाबदार? इथं मोठ्या संख्येमध्ये रोजी समाज आहे, इथं मोठी समाज आहे, तिकडे पण तसंच आहे, इकडे पण तसंच आहे. कुणाचा जीव गेला तर समाजामध्ये कुणाचं नुकसान होणार आहे? काय का नाही याला नियंत्रण? कुठेतरी अजिबात नियंत्रण नाही आहे. तर बॉम्बे पुण्याला बघा, 10 मिनिट जर लाईट गेलं तर 10 मिनिट काय बदल लाईट म्हणून किती तर तक्रार येतात. आणि 1 दिवस आड तिथं पाणी, रोजचं पाणी आहे. पाणी असून सुद्धा तिथं लोक ओरडतात, तिथं पाणी नसून ओरडतं सुद्धा पाणी येत नाही. म्हणजे काय अर्थ याला? ते काय झालं, आंधळा धरतो कुत्र्यात पीठ का झाले. शासनाचा नियम बिलकुल, शासनाचं नियंत्रण नाही आहे पाण्यामध्ये, अजिबात नियंत्रण नाही आहे. आता बघा तिथपर्यंत बघा, आहे का कुठलं नियंत्रण? असं काय झालंय बिलं, कुणाचा जर जीव घेतो कोण शासन जबाबदार आहे का? आता परवा घाण पाणी एकदम सिंचन वस्तूमध्ये 2 बालिका जगेत करायला झाले, उलटी जुलाब झाले, अमका झाले, तमका झाले. या एरियामध्ये जो परिस्थिती तसंच आहे. कुणाचं काय बरं वाईट झालं तर शासन काय करणार? पैसे देईल 2-4 लाख रुपये का? त्यांचं काय आमचं पोट भरणार आहे का? आमचं मुलाबाळ काय वापस येणार आहे? हे काय आहे नियम? का शासनाला आम्हाला विनंती करतो, आमच्या इथे जे कार्यकर्ते आहेत अशोक साहेब पिलगिरी, जे सांगतात ना त्यांनी सांगून त्यांना कंटाळा आलाय. लवकरात लवकर करून द्या, नाहीतर आहे ना मग शासनाच्या इथं कोणत्या सुद्धा अधिकारीला मी ते पुढं बघू आम्ही. ते आमदार सुद्धा घेऊन होतो, आता निवडून आला ते आमदार सुद्धा ते पिरकून बघितलं नाही. देवेंद्र पोटे साहेब, इथं समस्या काय आहे? आता गलीच वस्ती आहे, समस्या त्यांनी काय सांगतात? तुम्ही ते लिगल आहे का? अरे गोरगरीब लोक तुम्ही लिगलच पाहिजे का? गोरीबर कुठला बरं खायला मुश्किल आहे आणि तुम्ही बँकेपट्टी भरा, नळपट्टी भरला का हे विचारत असताय? अहो तुम्ही व्यवस्थित पाणी द्या, पाणी दिल्यानंतर तुम्ही पुढचा विचार करा ना. इथं पाणीच नाही तर काय विचार करता तुम्ही? जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.